चंद्रपूरवरून प्रवासी घेऊन येणाऱ्या बसला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने बसमधील 2 जण जागीच ठार झाले तर 12 प्रवासी जखमी झाले। अपघाताची ही घटना करंजी मार्गावर घडली। वणीहून करंजीकडे जाणाऱ्या एसटी बसला करंजीकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की एसटी बसचे अक्षरशः 2 तुकडे झाले आणि तिचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 12 ते 14 प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे। ही घटना वणी करंजी मार्गावर गुरुवारी 4 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास जळका फाट्याजवळ घडली। नवनाथ शिवाजी काचे, अंकुलगा, जिल्हा लातूर, भीमराव मरसकोल्हे, राहणार मंगी, तालुका केळापूर असे मृतकांची नावे आहेत। तर शुभम ठोंबरे, रोहित योकनवार, सचिन झिलपे, अमोल टोकसे, संतोष खिलके, किंगाप्रसाद चिंचोळकर, दुर्गा ठाकरे, विमल मरसकोल्हे, नरेंद्र मडावी, भीमराव मडावी सर्व नाहरार मंगी हे गंभीररित्या जखमी झाले। चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, वर्णी मार्गे यवतमाळ ही बस करंजीकडे येत होती। दरम्यान वणी करंजी मार्गावरील जळका फाटा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की एसटी बस काही अंतरावर फरफटत गेली। त्यामुळे एसटी बसची ड्रायव्हर साईड अक्षरशः पूर्ण चिरल्या गेल्याने बसचे 2 तुकडे झालेत। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 12 ते 14 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। मारेगाव आणि करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच काही गंभीर जखमींना पांढरकोडा आणि यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली आणि बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। या अपघातामुळे मारेगाव करंजी मार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तातडीने पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघाताचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। कोणती एंट्रो रिटेक होता रे?